मीना माझी अगदी जवळची मैत्रीण. ती LICत मोठ्या पदावर काम करते. चांगला पगार मिळवते. पण तिचं वागणं थोडं विचित्र आहे. खटकणार आहे. ती नेहमी असमाधानी असते. मी तिला कधीही भेटले की थोड्या वेळाने मलाच उदास निराश वाटायला लागतं. जणू काही तिच्या ठायी असलेलं नैराश्य, औदासिन्य तिच्या सहवासात येणाऱ्यांनाही झाकोळून टाकतं. कोणत्याही विषयावर किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तिला चांगलं बोलताच येत नाही. उदाहरणार्थ, तिला जर कधी म्हटलं, मीना, अगं राकेश शाळेत पहिला आलाय, तुला माहितीये? तर मीनाची प्रतिक्रिया असेल, येणारच, त्याचे वडील शिकवतात ना त्या शाळेत. तिला जर कधी म्हटलं, मीना, श्वेता काय सुंदर आहे नाही, मीनाचं उत्तर पुन्हा आपलं नकारात्मक. त्यात काय, तरुण वयात घोडं सुद्धा चांगलं दिसतं. सगळा वयाचा प्रश्न आहे. जरा थोडे दिवस थांब, श्वेता कशी घाणेरडी दिसायला लागेल बघ. मीना, काय छान हवा पडलीये, फिरायला जाऊया? नको ग, किती गरम होतंय आणि थोडंसं चाललं की थकायला होतं. शिवाय फिरणं तब्येतीला चांगलं असतं असं कोणी सांगितलंय? काय पुरावा आहे? तर अशी ही मीना. ती आपल्या फ्लॅटमध्ये एकटीच राहायची. कारण तिचे आई वडील दिल्लीला होते. ती एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे या ना त्या गोष्टीबद्दल सतत कुरकुर करत राहण्याची तिला सवय होती. स्वाभाविकच तिचा स्वभाव आणि सहवास कुणाला हवा असणार? सगळेच तिला टाळायचे. तिला भेटायला कधीच कुणी जात नसे. अचानक एक दिवस मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही तिला विसरूनही गेलो. अनेक वर्षानंतर असंच एकदा मुंबईत फ्लोरा फाउंटन पाशी मी मुंबईत पावसात अडकले होते. मुसळधार पाऊस होता आणि माझ्याकडे छत्री नव्हती. मी अकबर अलीज डिपार्टमेंट स्टोअरजवळ उभी होते आणि पाऊस थांबण्याची वाट बघत होते. अचानक मला मीना दिसली. माझी पहिली प्रतिक्रिया होती, आता इथून पळ काढूया. अगदी भर पावसात पण या मीनाची कुरकुर ऐकणं नको. पण माझी सुटका इतक्या सहजपणे होणार नव्हती. तिने मला पाहिलं आणि जवळ येऊन प्रेमाने माझा हात पकडला. इतकंच नव्हे, तर ती खूप आनंदात आणि उत्साहात दिसत होती. अगं, किती दिवसांनी भेटतेयस? अशा जुन्या मैत्रिणी भेटल्या की किती छान वाटतं. पण तू इकडं काय करतेस? मी मुंबईला ऑफिसच्या कामासाठी आले होते, असं मी तिला सांगितलं. मग आज रात्री माझ्याकडेच ये ना, ती म्हणाली. आपण गप्पा मारूया. जुनी वाईन, जुनी मैत्री आणि जुन्या आठवणींचं मूल्य करता येत नाही. माझ्या कानांवर विश्वासच बसेना. ही खरंच मीना होती का? मी स्वतःला एक चिमटा काढला. मी स्वप्नात तर नक्कीच नव्हते. मीना इथं माझ्या समोर खरोखरच उभी होती. माझा हात घट्ट धरून अगदी हसत मुखाने. आणि हो, ती खुशीत दिसतही होती. बंगलोरमधील तिच्या 3 वर्षाच्या वास्तव्यात तिला इतक्या आनंदात मी कधीच पाहिलं नव्हतं. तिच्या डोक्यात काही पांढऱ्या बटा चमकत होत्या. त्या पाहिल्या आणि मला जाणीव झाली, आपल्याला भेटून काही वर्ष लोटली आहेत. तिच्या चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या उमटल्या होत्या, पण खरं तर पूर्वीपेक्षा ती आत्ता कितीतरी आकर्षक दिसत होती. अखेर मी तिला कसंबसं सांगितलं, मीना, मी आज रात्री तुझ्याकडे नाही ग राहू शकत. मला रात्रीच्या जेवणाचं बोलावणं आहे. पण मला तुझं कार्ड दे, मी नंतर तुझ्याशी नक्की संपर्क करीन. मीनाच्या चेहऱ्यावर क्षणभर निराशा पसरली. मग ती म्हणाली, मग निदान कुठेतरी बसून चहा तरी घेऊया. पण मीना, अगं केवढा पाऊस पडतोय. पडला तर पडला. आपण आधी एक छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलमध्ये जाऊ. पण या पावसात टॅक्सी तरी कशी मिळणार? मी कुरकुरत म्हणाले. मग काय झालं, आपण चालत जाऊ. मी आश्चर्याने थक्क झाले. मला माहीत असलेली मीना ही नक्की नव्हतीच. आज ती काय वाटेल ती तडजोड करायला तयार होती. अखेर चिंब भिजलेल्या अवस्थेत आम्ही ग्रँड हॉटेलमध्ये पोहोचलो. मीनासारख्या सतत नकारात्मक विचार करायचा स्वभाव असणाऱ्या व्यक्तीमध्ये हा एवढा मोठा सकारात्मक बदल कशामुळे घडून आला बरं, हे जाणून घेण्याची माझी उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली होती. मीना, एक सांग, तुला कोणी राजकुमार भेटला का ग? तुझ्यात हा एवढा मोठा बदल कोणी घडवून आणला? माझा प्रश्न ऐकून तिला आश्चर्य वाटलं.
छे ग, असं कोणीच नाहीये, ती म्हणाली. मग तुझ्या या सळसळत्या उत्साहाचं रहस्य तरी काय? मी जाहिरातीतलं तेंडुलकर सारखं विचारलं. ती हसून म्हणाली, एका भिकाऱ्यांनी माझं आयुष्य बदलून टाकलं. ते ऐकून मी हतबुद्धच झाले. तिलाही ते जाणवलं. हो ना, भिकाऱ्यांनी. ती परत जणू काही मला धीर दिल्यासारखं म्हणाली. मग तिने स्पष्ट करून सांगितलं. तो म्हातारा होता. आपल्या 5 वर्षाच्या नातीबरोबर आमच्या घरासमोर राहायचा. मी पूर्वीपासूनच किती निराशावादी विचारसरणीची होते तुला माहितीये. मी रोज घरातलं शिळं अन्न त्या भिकाऱ्याला द्यायचे, पण त्याच्याशी कधी एक शब्दही बोलत नसे. तोही कधी काही बोलायला यायचा नाही. असाच पावसाळ्याचा दिवस. मुसळधार पाऊस पडत होता. मी बेडरूमच्या खिडकीत उभी राहून पावसाला शिव्याशापच देत होते. खरं तर मी त्या पावसात भिजत सुद्धा नव्हते. आणि मला इतकं चिडायचं काय कारण होतं? पण त्या दिवशी मला रोजच्यासारखं त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला शिळं द्यायला काही जमलं नाही. त्यांना त्या दिवशी नक्कीच उपवास घडला असेल. पण तरीही माझ्या खिडकीतून मला जे दृश्य पाहायला मिळालं त्याने मी अगदी थक्क झाले ग. रस्त्यावर गर्दी नसल्यामुळे तो भिकारी रस्त्यातच आपल्या नातीशी खेळत होता. ते जोरजोरात हसत होते, टाळ्या वाजवत होते, ओरडून आनंद व्यक्त करत होते, जणू काही नंदनवनात असल्यासारखे. त्यांना भुकेची पर्वा नव्हती, पावसाची तमा नव्हती. ते दोघेही चिंब भिजले होते आणि अतिशय आनंदात होते. त्यांचा तो जगण्याचा दुर्दम्य उत्साह पाहून मला त्यांचा खरंच हेवा वाटला. ते दृश्य पाहून मी थोडं आत्मावलोकन केलं. माझ्या जीवनाविषयी शांतपणे विचार केला. मला जेवढ्या सुखसोयी, जेवढा ऐशोआराम उपलब्ध होता, त्यापैकी काही सुद्धा त्यांच्यापाशी नव्हता. पण त्यांच्यापाशी एकच अशी महत्वाची गोष्ट होती जी माझ्याकडे नव्हती. आयुष्य जसं काही असेल ते सुख समाधानाने जगण्याची वृत्ती त्यांच्यापाशी होती. मला माझी स्वतःची खरंच लाज वाटली ग. माझ्याकडे काय काय आहे आणि काय काय नाही याची मी यादी बनवायला सुरुवात केली. अनेक माणसांच्या कल्पनेतही येणार नाही अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे होत्या आणि त्याबद्दल खरं म्हणजे मला कृतज्ञता वाटायला हवी होती. त्या भिकाऱ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या दिवशीपासून मी माझा जीवनविषयक दृष्टिकोनच पूर्णपणे बदलायचं ठरवलं. मीनाचं बोलणं संपल्यावर काही क्षण निशब्द शांततेत गेले. त्यानंतर मीच शांततेचा भंग करत विचारलं, तुला असं बदलायला किती वेळ लागला? त्यावर ती म्हणाली, ही जाणीव झाल्यानंतर आमूलाग्र बदलायला 2 वर्ष लागली. पण आता कशानेही फरक पडणार नाही. मी आता नेहमीच आनंदात असते. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही मी आनंद शोधते. प्रत्येक परिस्थितीतून, प्रत्येक व्यक्तीच्या ठायी मला आनंद मिळतो. मला आनंद दिसतो. बरं, मग तू तुझ्या गुरुला काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही? मी विचारलं. नाही ग. दुर्दैवाने माझ्यात ते परिवर्तन पूर्णतः घडून आलं तोपर्यंत तो वारला होता. पण त्याच्याविषयीचा आदरभाव व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून मी त्याच्या त्या नातीला स्वखर्चानं बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केलंय. श्रोते हो, ही कथा होती सुधा मूर्ती लिखित वाईज अँड अदरवाईज या पुस्तकातली. यापूर्वी मी यातली एक कथा वाचली आहे. त्या कथेला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा.